हॉटेल स्टाईल पनीर ग्रेव्ही. ही ग्रेव्ही जर तुम्ही एकदा केली ना, तर पनीरपासून तुम्ही इतर पदार्थ करायचंच विसरून जाल. इतकी छान ही ग्रेव्ही तयार होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल. अगदी छान अशी दाटसर ग्रेव्ही तयार केली आहे. धाबा किंवा हॉटेलमध्ये मिळणारी ही महागडी पनीर ग्रेव्ही आपण अगदी झटपट घरीच तयार करणार आहोत. ती सुद्धा अगदी घरगुती साहित्यामध्ये. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर पनीर ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे मी 200 ग्रॅम पनीर घेतलंय. त्यानंतर पनीरचे असे छोटे-छोटे क्यूब्स करून घेतलेत. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही पनीर कट करून घेऊ शकता. फार जास्त बारीक पनीरचे क्यूब्स करू नका. असे थोडेसे मोठ्या आकारामध्येच पनीरचे क्यूब्स ठेवा. त्यानंतर गॅसवर पॅन गरम करत ठेवलेला आहे. यामध्ये 2 चमचे तेल घालूया. तेल आधी व्यवस्थित गरम होऊ द्या. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक-एक करत आपण पनीरचे क्यूब्स ठेवूयात. जवळपास 3 ते 4 मिनिट एका बाजूने हे पनीर आपण तळून घेऊयात. 4 मिनिट झाल्यानंतर आता हे पनीरचे क्यूब्स आपण पलटी करून घेऊया. त्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा पनीर तळून घेऊयात. तर ही स्टेप आपल्याला मध्यम आचेवर करायची आहे. पनीरला छान असा सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घेऊयात. पनीर अशा पद्धतीने तळून घेतल्यावर ग्रेव्हीमध्ये त्याची चव खूप छान लागते. दुसऱ्या बाजूने सुद्धा पनीर छान तळून झालं. आता हे आपण काढून घेऊयात. त्यानंतर आता आपण पनीरची ग्रेव्ही बनवायला घेऊया. त्यासाठी इथे मी कढई गरम करत ठेवली आहे. कढईमध्ये जवळपास 2 चमचे तेल घालूयात. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे असे मोठ्या आकारात चिरून घेतलेत. हा चिरलेला कांदा आपण तेलामध्ये घालूयात. त्यानंतर यामध्ये जवळपास 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घालूयात. सोबत 1 इंच आलं घालूया. यानंतर इथे मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो असा मोठ्या आकारामध्ये चिरून घेतलाय. हा टोमॅटो सुद्धा कढईमध्ये घालूया. त्यानंतर यामध्ये 7 ते 8 काजू घालूयात. आता हे सर्व साहित्य आपण परतून घेणार आहोत. तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही हिरवी मिरची चिरून सुद्धा घालू शकता. तेलावर आपण हे सर्व साहित्य मऊ होईपर्यंत परतून घेऊयात. सर्व साहित्य अगदी मऊसूत झालं, की आता आपण गॅस बंद करूयात. त्यानंतर हे सर्व साहित्य आधी आपण थंड करून घेऊयात. तर हे साहित्य थंड झालंय. आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. यामध्ये पाणी न घालता आता आपण हे मिक्सरला छान असं बारीक वाटून घेणार आहोत. ही ग्रेव्ही करताना यामध्ये पाणी घालू नका. टोमॅटोचं छान यामध्ये पाणी होतं. तर हे सर्व साहित्य मी मिक्सरला छान असं बारीक वाटून घेतलंय. आपला पनीर मसाला तयार झालाय. त्यानंतर आता आपण ग्रेव्ही तयार करायला घेऊयात. आता कढईमध्ये एक पळी तेल घालूयात. तेल आधी व्यवस्थित गरम होऊ द्या. त्यानंतर यामध्ये 1 चमचाभर जिरं घालूयात. जिरं छान आधी तेलावर तडतडू द्या. त्यानंतर आपण तयार केलेलं वाटण यामध्ये घालूया. आता हे वाटण घातल्यावर गॅसची फ्लेम मध्यम करा. मध्यम आचेवर आपण हे वाटण व्यवस्थित परतून घेणार आहोत. जवळपास 5 ते 6 मिनिट हे आपण परतून घेऊया. या मसाल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्या. यातील सर्व कच्चेपणा निघून जातो. तर इथे जवळपास 6 मिनिट झालेत. आपल्या या मसाल्याला छानपैकी तेल सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये काही सुके मसाले घालणार आहोत. यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचाभर लाल तिखट घातलंय. तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही लाल तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकता. 1 चमचाभर गरम मसाला, अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा जिरेपूड. आता हे सर्व मसाले आपण व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये परतून घेऊयात. मसाले छान मिक्स होईपर्यंत परतून घ्या. मसाले व्यवस्थित ग्रेव्हीमध्ये परतून घेतले. ग्रेव्हीला छान असं तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण दही घालणार आहोत. इथे मी 4 चमचे दही छान असं फेटून घेतलंय. हे दही या ग्रेव्हीमध्ये घालूयात. दही जास्त आंबटसर नसावं. त्याचबरोबर ताजं दही वापरा. दही ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये अर्धा ग्लासभर पाणी घालूयात. पाणी यामध्ये गरम वापरा. भाजीमध्ये पाणी गरम घाला. यामुळे भाजीचं टेम्परेचर बिघडत नाही. त्यानंतर ही ग्रेव्ही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. त्यानंतर आता आपण यामध्ये पनीरचे क्यूब्स घालूयात. पनीर ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर यावर झाकण ठेवूया. जवळपास 5 ते 6 मिनिट आपण ही ग्रेव्ही व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. 5 मिनिटांनंतर झाकण उघडूया. ग्रेव्ही एकदा पुन्हा व्यवस्थित परतून घेऊया. त्यानंतर यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. वरून अर्धा चमचाभर कस्तुरी मेथी घालूयात. तर इथे आपली पनीर ग्रेव्ही तयार झाली आहे. रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.